नमस्कार, मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते। आज आपण लहान मुलांच्या आवडीचा खाऊ म्हणजेच कपकेक अगदी बेकरी स्टाईल कसे बनवायचे ते पाहणार आहोत। घरात हाताशी अवेलेबल असलेलं साहित्य वापरून कमीत कमी वेळामध्ये तरी देखील बेकरी स्टाईल हे कपकेक कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून जर आपल्या किचन क्वीनला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 2 चमचे गोड दही घेतलेलं आहे। आता ह्या दह्यामध्ये अजिबात घुटळ्या न राहू देता ह्याला छान फेटून घ्यायचं आणि फेटण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गार दूध घातलेलं आहे, उकळून गार केलेले दूध आहे। तर हे दोन्ही छान मिक्स करायचं आणि दह्याच्या पूर्ण घुटळ्या मोडून घ्यायच्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची। इथे आपण पाऊण वाटी साखरेची मिक्सरवरती पिठी साखर बनवून घेतलेली आहे। तर आता हे दूध, दही आणि पिठी साखर छान फेटून घ्यायचं। पिठी साखरेच्या सगळ्या घुटळ्या फोडून घ्यायच्या, म्हणजे छान क्रीमी असं टेक्स्चर तयार होतं। 1-2 मिनिटामध्ये ह्या सगळ्या घुटळ्या फुटल्या जातात। त्यानंतर आपण याच्यामध्ये गोड तेल घालायचं आहे। इथं मी जेमिनीचं तेल घातलेलं आहे। त्याचबरोबर स्वादासाठी म्हणून 2 ते 3 चमचे साजूक तूप देखील घातलं आहे। तुम्हाला जर तूप घालायचं नसेल तर स्किप केलात तरी देखील चालेल, पण तूप वापरायचं नसेल तर तेलाची क्वांटिटी डबल वापरा, म्हणजेच 2 पळी तेल वापरा। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं। हे छान क्रीमी असं बनतं। आता याच्यामध्ये 1/2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, तो थोडा करत मिक्स करायचा आहे। मैदा वजनी प्रमाणात 200 ग्रॅम आहे, तर थोडा ह्याच्यामध्ये मिक्स करत एकाच डायरेक्शननं आपण फिरवत राहायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त हवा भरली जात नाही। त्याचबरोबर फ्लेवरसाठी म्हणून मी एका मँगोचा पल्प करून घेतलेला आहे। तो मिक्सरवरती फिरून घेतल्यामुळे छान त्याची पेस्ट तयार झाली। ती मँगोची पेस्ट देखील ह्याच्यामध्ये मिक्स करायची। आता ह्या मँगोचा पल्प घातल्यामुळे ह्याला छान कलर देखील येतो आणि मँगोची छान टेस्ट देखील येते। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण थोडं घट्ट वाटतंय। आता याच्यामध्ये आपण गरजेनुसार थोडं पाणी घालायचं। तुम्ही पाण्याऐवजी फक्त दूध वापरलं तरी देखील चालेल, किंवा पाणी देखील आपण वापरू शकतो, पण पाणी वापरताना एकदम थोडं करत घालायचं, म्हणजे बॅटर आपलं पातळ होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बॅटर आपण एकाच डायरेक्शननं फिरवून त्याची छान पेस्ट करून घ्यायची। सगळ्या घुटळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यातली हवा वगैरे कमी भरते। आता मी इथं साधारणतः अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि आपलं हे बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे। अजून आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वगैरे काही वापरला नाही, फक्त मैदा घातलेला आहे आणि पिठी साखर। आता याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण कलरसाठी म्हणून येलो कलरचे 2 ते 3 ड्रॉप मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कलर थोडा डार्क येण्यासाठी। तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर अजून जास्त फ्लेवर हवा असेल तर थोडंसं मँगोचा इसेन्स घातला तरी देखील चालेल, किंवा स्किप केला तरी देखील चालेल। तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्याला छान येलो कलर आलेला आहे। तर आता हे आपलं बॅटर ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। आता कपकेक बनवण्यासाठी मी छोट्या घरातल्या रोजच्या वापरातल्या वाट्यांचा वापर केलेला आहे। वाट्यांना आतून तेल लावून छान ग्रीस करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी भरेल इतकं मिश्रण आपण सगळ्या वाट्यांमध्ये भरून घेणार आहे। त्यानंतर 5 मिनटं मी ओव्हन प्रीहीट करून घेतला आहे आणि त्यानंतर 20 मिनटं आपण ह्याला बेक करून घेणार आहोत। मिश्रण भरताना अर्धी वाटीच भरायचं, म्हणजे त्याच्यातलं मिश्रण शिजल्यानंतर केक बाहेर येत नाही। आणि वरून डेकोरेशनसाठी ह्याला आपण टूटी फ्रुटी घालणार आहोत। तुम्ही ड्रायफ्रूट जरी वापरलात तरी देखील चालेल, आवडीनुसार तुम्ही टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूट काही वापरा। आणि याला 20 मिनटं आपण छान बेक करून घेणार आहोत। आणि इथं बेक केल्यानंतर 25 मिनटानंतर बघू शकता। आता हे चेक करायचं आहे आपल्याला शिजलं की नाही। तर मी इथं एक नाईफ ह्याच्यामध्ये टोचून बघितला, एकदम क्लीन आलेला आहे, याचा अर्थ छान हे शिजलेले आहेत।
छान बेक झालेले आहेत. पूर्ण गार झाल्यानंतर कडेनं ह्याच्या कड्या सोडवून घ्यायच्या आणि एकदम इझिली डिमोल्ड करू शकतो आपण. इथे बघू शकता छान स्पॉन्जी असा हा कपकेक तयार झालेला आहे. कोणत्याही बाजूने दाबून बघितलात तरी छान सॉफ्ट स्पॉन्जी असे हे कपकेक अगदी वाटीला न चिकटता तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये मुलांच्या आवडीचा खाऊ तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी बनते रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.